नमस्कार. शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. कर्जमाफी आणि कापूस भाव तसेच PM किसानबद्दलची नवीन अपडेट. जून सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नवी योजना जाहीर करण्यात आली. सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी 30,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. सोसायट्यांकडून कर्जदारांची माहिती संकलित करण्याचा प्रक्रिया सुरू झाली. खतांच्या किमती वाढल्यामुळे शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. रब्बी हंगामासाठी 47 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच PM किसान सन्मान निधीचे 107 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील 6,155 शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी निवड झाली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 6.45 कोटी रुपये जमा करण्यात आले. CCCIच्या अटींमुळे कापूस विक्रीत अडचण येत आहे. तसेच सोयाबीनचे भाव पडले असून काही ठिकाणी 2,000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. भारतीय कांद्याला पाकिस्तानच्या कांद्यांनी आव्हान मिळत आहे. लाल कांद्याची आवक मिळाल्याचे सांगून गावरान कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र सुरू असल्याची चर्चा आहे. उत्तर महाराष्ट्रातील पपई प्रजात्यात जात असून तैवान वाहनाला पसंती मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भात आणि नाचणीसाठी खरेदी केंद्र सुरू झाले आहे. सुलतानवाडी येथील एका शेतकऱ्यांनी 1 एकर टोमॅटो लागवडीतून 6 महिन्यात 9 लाख रुपयांचा नफा मिळवलेला आहे. विष्णुपुरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असून गोदावरी नदी अजूनही दुथडी भरून वाहत आहे. हवामानातील बदलामुळे बागायतदार चिंतित आहेत. आंब्याला मोहर उशिरा येण्याची शक्यता आहे. अक्कलकोट आणि मसूरमध्ये पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. तसेच EKYCची मुदत वाढवल्यामुळे महिलांना दिलासा मिळालेला आहे. MahaDBT पोर्टलवर सोलर मशीनचे अनुदान रखडले आहे. घरकुल लाभार्थ्यांसाठी अनुदान प्राप्त झाले असून ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांची हजेरी आता पूर्णपणे ऑनलाईन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची वानवा आहे. जन आरोग्य योजनेत नव्याने 1,41,000 समावेश करण्यात आला आहे. शेंदूरवादा भागात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. तर अशीच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेती बातम्या आणि सरकारी योजनांची अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर जराही न वेळ घालवता आजच्या ठळक बातम्या पाहून घेऊ. शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 10,000 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 903 कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. नाशिकसह इतर जिल्ह्यांमध्ये ग्रीस्टेक नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला जानेवारीमध्ये मिळणार आहे. तसेच
दक्षिणमधील 45,000 शेतकऱ्यांची ग्रीन स्टेकवर नोंदणी झाली आहे. केळीला प्रति किलो केवळ 2 ते 3 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. हा गेल्या 3-4 वर्षातील सर्वात नीचांकी दर आहे. दुसरीकडे कांद्याला दरातही घसरण सुरू असून उन्हाळी कांद्याला 1,150 रुपये तर लाल कांद्याला 1,350 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. अनेक ठिकाणी रोहित्र नादुरुस्ती असल्याने रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी येत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. रणजी परिसरात दिवसा वीज मिळणार असल्याची माहिती आहे. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता असून पुढील 4 दिवसात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भागात बर्फवृष्टी सुरू असल्याने महाराष्ट्रातही थंडी वाढणार आहे. गेल्या 5 महिन्यात हळदीची 80,000 टन निर्यात झाल्याने दरात वाढ झाली आहे. राज्यातील सर्व शाळांची एकाच वेळी पडताळणी होणार असून शिक्षण विभाग अलर्ट मोडवर आहे. सोयाबीनची आवक वाढली असून भावातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. रिसोड बाजार समितीत 4,000 क्विंटलची आवक झाली आहे. मात्र बियाणांचे दर दुप्पट झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. पैसे भरूनही अनेक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळालेले नाहीत. अमरावती जिल्ह्यात अनेक शेतकरी मागेल त्याला सौर पंप योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतमाल विकताना वजन काट्यात हेराफेरी करून शेतकऱ्यांची लूट होत असल्याने सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात 47 धान खरेदी केंद्र मंजूर झाले असून 3,500 रुपये हमीभाव न दिल्यास विक्री न करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. डाक सेवा 2.0 मुळे आता मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पार्सल बुकिंग आणि ट्रॅकिंग यासारख्या सुविधा मिळणार आहेत. मोसंबीला प्रति टन केवळ 15,000 ते 17,000 रुपये भाव मिळत आहे. सलग 6 महिने धान्य न उचलल्यास रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात याबद्दल सर्वेक्षण सुरू झाले आहे. गावरान कांदा बाजारात दाखल झालेला नाही. कृषी विभागाने महाविस्तार ॲप्लिकेशन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज आहे. अशा प्रकारे शेती, बाजारभाव, हवामान आणि सरकारी योजनांबद्दलच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. आजच्या बातम्यात आपण कर्जमाफी, आर्थिक मदत, पिकांचे भाव, बाजार समिती, रब्बी हंगाम, पीक परिस्थिती, योजना आणि शासकीय निर्णय पाहणार आहोत. तर ही अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष कमिटी स्थापन केली आहे. खुद्द मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी मेळाव्यात पुनर्विचार केला आहे की 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल. अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. एकूण 2,42,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 191 कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. यात विशेष 42,335 शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग झाली आहे. जालना जिल्ह्यासाठी सरकारने
461 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किंवा प्रति शेतकरी 10,000 रुपयांची थेट मदत मिळणार आहे. रब्बी हंगामासाठी 2,81,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 202 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. कांद्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत. क्विंटलला फक्त 700 ते 800 रुपये भाव मिळत असल्याने चांदवड येथे शेतकऱ्यांनी 1.5 तास रस्ता रोको केला. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 300 रुपये भाव पुकारल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. कापूस खरेदीमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडला आहे, तर तेलंगणाने बाजी मारली आहे. जाचक अटींमुळे महाराष्ट्रात हमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे. खाजगी बाजारातही भाव कमी असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. वाशिममध्ये सोयाबीन आणि हळदीचं विक्रमी आवक झाली आहे. बाजार समितीचे सर्व ओटे फुल झाले आहेत. तिसगाव परिसरात मजुरांची टंचाई जाणवत आहे. परप्रांतीय मजुरांकडून कापूस वेचणी करून घेतली जात असून वेचणीसाठी 16 रुपये प्रति किलो असा दर द्यावा लागत आहे. थंडी वाढली असली तरी रब्बी पेरणींचा वेग मंदावला आहे. नाशिक जिल्ह्यात पेरणी केवळ 16.6% झाली आहे. लातूर जिल्ह्यात 60% पेरणी पूर्ण झाली असून तिथे हरभऱ्याचा पेरा जात आहे. आणि अमरावती जिल्ह्यात आत्तापर्यंत 46,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. आधी सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले होते. आता तूर पिकांवरही अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. उन्हाळी कांदा बियांमध्ये फसवणूक झाली आहे. पेरणी करून 16 दिवस उलटूनही बियाणे उगवले नाहीत. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात 16,000 पेक्षा जास्त सौर कृषी पंप मंजूर आहेत. शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरून हे पंप मिळत असल्याने मोठा कल दिसून येत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेत 1300 पेक्षा जास्त आजारांचा समावेश करण्यात आला आहे. 29 जून कामगारांना कायदे रद्द करण्यात आले आहेत. आता नोकरीत 1 वर्ष पूर्ण झाल्यावर ग्रॅज्युटी मिळणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. सिडकोने 4,508 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे त्वरित राबवले जाईल. PME बस सेवा आता 26 जानेवारीपासूनच रस्त्यावर धावणार आहे. नागभीड परिसरात शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी 25 ते 26 शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.